यवतमाळ शहरातील वाढत्या जबरी चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना ताब्यात घेत जबरी चोरीचे तब्बल 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत। आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाखहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यवतमाळ शहरातील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे परमेश्वर उर्फ प्रमोद सुनील राठोड आणि राजेश पांडुरंग मोरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तपासादरम्यान आरोपींकडून 15.98 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत सुमारे 1,13,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली 60,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली। आरोपींनी पारवा येथील शेतातील गोठ्यात एका महिलेच्या डोक्यात मिरची पावडर टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचं तपासात समोर आलंय। या कारवाईत अवधूतवाडी, यवतमाळ शहर आणि यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 3 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत।